हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत विन कंपनीचा हक्का नूडल्स. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेले गाजर, उभं असं पातळ असा चिरलेला कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोबी आणि त्यासाठी आपल्याला चिंग्सवाल्यांचा शेजवान चटणी, टेम्पटिनवाल्यांचा सोया सॉस, हक्का नूडल्स मसाला, रेड चिली सॉस आणि आपल्याला इथं शिजवलेले नूडल्स. तर बघा, आपण इथं पहिल्यांदा पॅन गरम करून घेतले, त्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम होईपर्यंत, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा आता लाल होईपर्यंत भाजायचा. लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोची थोडीशी अशी पिवळी टाईप झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत गाजर आणि नंतर ढोबळी मिरची. आपण यामध्ये आता ॲड करत आहोत उभे चिरलेले टोमॅटो. आता आपण यामध्ये ॲड केलेले आहेत बारीक चिरलेले गाजर. आता आपण गाजर एक 15 मिनिटं परतून घेऊ. गाजर असं मऊ होत आला तर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत ही आपण उभे असे पातळ चिरलेली ढोबळी मिरची. आणि हे सगळ्या भाज्या चिरून झाल्या की आपण सिक्वेन्सनुसार असे हे चटणी वगैरे त्यात ॲड करू शकतो. पण आपण आता ॲड करत आहोत यामध्ये ढोबळी मिरची. ढोबळी मिरची भाजली की आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस आणि त्या नूडल्स सोबत मिळालेला मसाला. आता आपण यात ॲड करणार आहोत रेड चिली सॉस. टेस्टी चवीपुरता आपण यात ॲड करणार आहोत फक्त रेड चिली सॉस. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत सोया सॉस. आता आपण सोया सॉस मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ह्यात ॲड करणार आहोत विन्सवाल्यांचा हक्का नूडल्स मसाला. बघा, आपण ह्यात ॲड करत आहोत. आता आपण ह्यात ॲड करणार आहोत चिंग्सवाल्यांचं शेजवान चटणी. बघा, आपण ॲड करत आहोत त्यात शेजवान चटणी. आता आपण ह्यात ॲड करत आहोत होम चीफवाल्यांचं टोमॅटो केचप आपण फक्त थोडंसंच टाकायचं आहोत. आता आपण ह्यात ॲड करणार आहोत नूडल्स. बघा, आपण आता नूडल्स टाकत आहोत त्यामध्ये. नूडल्स किती सॉफ्ट आणि फ्लफी झालेत बघा. आता आपण पूर्ण ते मिक्स करून घेणार आहोत आणि त्यात आपण त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आपलं मीठ. आता आपण ह्यात ॲड करणार आहोत आपलं मीठ. आता आपण ह्यात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता ते पण मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालं की आपण मग सर्व करूया. हे आपले नूडल्स तयार आहेत. आता आपण सर्व करून घेऊया. अंजली, नूडल्स कसे झाल्यात? छान झालं. तर आपण आजचे नूडल्स ह्या छोट्याशा मिनी गॅसवरती बनवलेला आहे. हे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. त्याच्यासोबतच हे गॅसचं पण आपण ऑर्डर सेपरेटली करू शकतो. जर तुम्ही याला हवे असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट या अमेझॉनवरून ऑर्डर करू शकता. सो आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.